नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। एका महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। 10 लाख डिपॉझिटसाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गर्भवतीला उपचार नाकारले आणि त्या महिलेचा मृत्यू झाला। या प्रकरणावर मंगेशकर रुग्णालयानं पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली। मात्र डिपॉझिटच्या प्रश्नावरून कार्यकारी संचालकांची भंबेरी उडाली आणि अखेर पत्रकार परिषद गुंडाळली। पाहूया। पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं 10 लाख डिपॉझिटवरून उपचार नाकारले आणि गर्भवती महिला ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला। त्यावरून रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकरांनी पत्रकार परिषद घेतली। मात्र डिपॉझिट घेतलं जातं की नाही या 3 प्रश्नांवर डॉक्टर साहेबांनी 3 वेगवेगळी उत्तरं दिली आणि अखेर डिपॉझिटवरून घेरल्यावर डॉक्टर केळकरांनी काढता पाय घेतला। डिपॉझिट घेत नाही पण तरीही 10 लाख कसे मागितले गेले हे राहू केतूच्या माथी मारून केळकरांनी मान्य केलं। आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती। ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली। काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे। डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं। ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय। राहू केतू डॉक्टरांच्या डोक्यामध्ये गेला आणि 10 लाख डिपॉझिट मागितले असं डॉक्टर केळकरांचं म्हणणं आहे। एकीकडे सहसा डिपॉझिट घेतलं जात नाही, दुसरीकडे डिपॉझिट घेण्याची पद्धतही बंद केली असं डॉक्टर म्हणतायत। मग प्रश्न हा आहे की डिपॉझिट घेण्याची पद्धत बंद केली याचाच अर्थ डिपॉझिट घेतलं जात होतं। त्यावर डॉक्टर केळकरांनी थेट पत्रकार परिषद गुंडाळली। असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता। त्यात लिहिलेलं आहे की दीनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसत, पुढे गुंतागुंतीचे आणि महागडे उपचार खूप वाढत गेले, लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले, तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले। हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं असं मला वाटतं। चॅरिटेबल असलं आपण त्या विषयावर नको। दहा लाख मागितले हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं मान्य केलं आणि सरकारनं नेमलेल्या अहवालामध्ये सुद्धा तसा उल्लेख आहे। हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्यापूर्वी सांगितलं की 10 लाख रुपये भरावे लागतील। तितके पैसे पेशंटकडे आणि पेशंटच्या नातेवाईकांकडे नव्हते आणि त्याच्यासाठी अनेक जणांनी फोन देखील हॉस्पिटलला केले, पण हॉस्पिटलने कोणती दाद ही पेशंटला दिली नाही। 9:01 एंट्री ही हॉस्पिटलमध्ये या पेशंटची 2:30 वाजता पेशंट बाहेर फिरतो आणि एवढ्या या तासामध्ये 5.5 तासाच्या कालावधीमध्ये खरं तर गोल्डन आवर ट्रीटमेंट म्हणून जे आहे ती सुरुवातीला खरं फार महत्त्वाची ट्रीटमेंट असते, ती देणं अपेक्षित असताना सुद्धा कोणतीही ट्रीटमेंट ही रक्तस्रावासाठी पेशंटला हॉस्पिटलकडून मिळाली नाही। पेशंटला 5.5 तास ओपीडीमध्ये ठेवलं होतं। ईश्वरी भिसे यांचं कुटुंबीय तत्काळ 2-2.5 लाख भरण्यास तयार होते, पण 10 लाखच पाहिजेत या हट्टामुळे उपचार नाकारले आणि ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला। आता डिपॉझिट मागण्याची पद्धत रद्द केल्याचं मंगेशकर रुग्णालयाचं म्हणणं आहे। मात्र त्यासाठी ईश्वरी भिसेंची वाट पाहिली जात होती का? तसं नसतं तर रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकांवर पत्रकार परिषद गुंडाळण्याची वेळ आली नसती। प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।